आमच्या गावामध्ये कोणत्याही घरामध्ये आम्हाला नळ कनेक्शन जलजीवनवरून मिळालंच नाही आहे. तरी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्या जलजीवन हे काम पूर्ण झालेल्याचं जाहीर केलं आहे आणि त्याबद्दल पूर्ण सर्व त्यांची प्रोसिजर पूर्ण झालेलं त्यांनी कंटिन्यू करून पुढे पेमेंट वगैरे सर्व झालेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये नळ कनेक्शन कोणाला मिळालीच नाहीत आणि पाईपलाईन व्यवस्थित झालेलीच नाही. नक्की, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की ही योजना जी राबवली गेली आपल्या गावामध्ये त्यामधून कोणालाही पाणी मिळत नाही. नक्कीच, म्हणजे ही पूर्ण झालेली नाही आहे. यापुढे आपल्या प्रशासनाकडे आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहे? प्रशासनाकडे प्रमुख मागण्या म्हणजे आमचं जरा हे काम त्यांनी पूर्ण करून घेतलंय ते तहकूब ग्रामसभेमध्ये त्यांनी दाखवलंय. पण ग्रामसभा अधिनियम असं सांगतोय की तहकूब ग्रामसभेमध्ये आयत्या वेळेचा कोणता विषयच घेता येत नाही. तर आयत्या वेळेच्या विषयामध्ये हे घेतलेलं आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की कोणतीही ग्रामसभा किंवा विशेष सभा घेतलीच नाही. तरी ते पुन्हा त्या तहकूब ग्रामसभेमध्ये मांडलं गेलं आहे आणि लोकांच्या त्यामध्ये सह्या घेतल्या आहेत आणि तसं ते जाहीर केले. त्याच्यामध्ये सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला आहे आणि ते जाहीर केलं आहे. नक्कीच, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की आपल्या सदस्यांना असेल किंवा ग्रामस्थांना विश्वास न घेता ह्या योजनेचं काम चालू होतं किंवा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आयत्या वेळेच्या विषयामध्ये ग्रामसभा अधिनियमच सांगते की कोणताही आयत्या वेळेचा विषय तहकूब ग्रामसभेमध्ये घेताच येत नाही. नक्कीच, या योजनेबद्दल आपल्या ज्या तक्रारी होत्या त्या आपण बीडीओ साहेबांकडे आपण केल्या होत्या. त्याची चौकशी सुद्धा करण्यात आली. पण अहवाल जो त्यांनी दिला आहे बीडीओ साहेबांनी तो आपल्याला मान्य आहे का? नाही, त्यांनी दिलेला अहवाल आम्हाला मान्य नाही. कारण की आम्ही 3 तक्रारी 3 विषयाच्या त्यांच्याकडे केल्या होत्या. पण त्यांनी मुळात तक्रारच्या मध्ये जो आम्हाला अहवाल दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी एकच विषयावरती आम्हाला विश्लेषण दिलंय आणि तेही त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलंय बीडीओ साहेबांनी की आयत्या वेळेच्या विषयामध्ये सरपंचांचे पूर्णतः सरपंचांकडे अधिकार आहे की ते असं करू शकतात म्हणून. पण ग्रामसभा अधिनियमच जर सांगत असेल की तहकूब ग्रामसभेमध्ये आयत्या वेळेचा विषय घेता येत नाही तर त्यांनी जे आम्हाला सांगितलंय तर त्याच्यामध्ये असं दिसून येते की हे सगळं अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संगनमतानेच केलेलं आहे हे दिसून येते. तर त्याच्यावर आम्ही आक्षेप घेणार आहे आणि आम्ही येत्या आठवड्यामध्ये त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे त्यांचे आम्ही आक्षेप जो आमचा आहे तो आम्ही त्यांना देणार आहे. नक्कीच, म्हणजे यापुढे या अगोदर आपण ज्या वारंवार तक्रारी आपल्या प्रशासनाकडे दिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेला केराची टोपली दाखवलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु समजा शासन प्रशासन आणि यापुढे जर लक्ष दिलं नाही तर तुमची भूमिका आहे ग्रामस्थ म्हणून किंवा सदस्य म्हणून आपली भूमिका काय असणार आहे? जर आम्हाला याच्यामध्ये आम्ही त्यांना निवेदन करणार आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी आम्हाला नाही रिप्लाय दिला पुन्हा असंच झालं तर आम्ही याच्या पुढे जाऊन आम्ही एक धरणे आंदोलन करणार आहे आणि तसे तरी नाही जमलं तर आम्ही उपोषणाला सीईओ ऑफिसच्या इथेच आम्ही उपोषणाला बसणार आहे आणि ते बेमुदत उपोषण असेल. नक्कीच, धन्यवाद मॅडम. ह्या होत्या आरवी मॅडम, ग्रामपंचायत चापेरीचे सदस्य. च्या नळपाणी योजनेच्या संदर्भात सर रिपीट करा रोलिंग ॲक्शन. चापेरी ग्रामपंचायतच्या जल जीवन ह्या योजनेच्या नळपाणी योजनेचं गेली 2 ते 1.5 वर्ष काम झालं असं जिल्हा परिषद पंचायत समितीकडून सांगितलं जात आहे. तर प्रत्यक्षात हे काम झालेलंच नाही. आपण आजपर्यंत ऐकलं होतं की काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये विहिरी चोरीला जातात. इथे तर नळपाणी योजनाच चोरीला गेल्यासारखी झाली. प्रत्यक्षात नळ पाण्याची पाईपलाईन टाकली गेली नाही आणि ज्या काही ठिकाणी टाकले ती वाहून निघून गेलेली आहे. शासनाच्या कुठल्याही नियमात बसवून हे काम केलेलं नाही. लोकांची वारंवार मागणी आहे हे काम पूर्ण व्हावं. ठेकेदार आणि अधिकारी या दोघांनी संगमताने हे काम मुद्दामून पैसे शासनाचे 1,19,00,000 रुपयाचं काम आहे. मला वाटते साधारण 25 लाखाचं सुद्धा काम झालेलं वाटत नाहीत. शासनाचे जे निकष घालून दिलेत, खोल किती असायला पाहिजे, पाईपलाईन किती फुटापर्यंत गेलं पाहिजे, या निकषात बसलेलं कुठलंच नाही. त्याच्यामुळे या सुरुवातीच्या पावसात ही नळपाणी योजना पूर्ण वाहून गेलेली आहे आणि लोकांना पाण्यापासून जो काय पाणी मिळेल
ही शासनाची योजना अशी होती की लोकांना पाण्यापासून वंचित राहत होते, त्यांना ती सुविधा प्राप्त होईल, त्यांना मिळेल, त्यांचा प्रश्न संपेल. परंतु ही लोक फक्त पाणी आज येईल उद्या येईल, ही नळपाणी योजना पूर्ण होईल अशी फक्त अपेक्षा करतायत. माझं आणि ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे, ह्या जे संबंधित अधिकारी आहेत, भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, ठेकेदार आहे, यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून शासनाचे पैसे वसूल करण्यात यावे.